नमस्कार मंडळी, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही गौरी गणपतीसाठी गावी आलेलो आहोत कोकणामध्ये। तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल, गौरी गणपतीचा सण म्हटलं तर प्रत्येक कोकणवासियांचा अगदी जिव्हाळ्याचा असा सण असतो। चाकरपणी कुठेही लांब दूर असो, तो आपल्या या सणासाठी आवर्जून आपल्या गावी येत असतो। तर यावर्षीसुद्धा तुम्ही बघितलं असेल तर अर्धी मुंबई खाली झाली, सगळे कोकणवासी गावी गेले। खूप ट्रॅफिक होती रस्त्यावर, तरीसुद्धा हा एवढा लांबचा प्रवास करून कोकणवासी आपल्या गावी आलेला आहे या सणासाठी। तर आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि गौरी आणण्यासाठी आम्ही इथे कातलावर आलेलो आहोत, जिथे छोटे छोटे असे पाण्याचे झरे आहेत, तिथे आम्ही गौरी आणायला जात असतो। आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे, तरी पण आज आपले जे नवीन व्ह्यूअर्स सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की इथे आपल्या ह्या गौरी तिरड्याच्या आहेत आणि तिरड्यांच्या गौरी इथे आम्ही घरी घेऊन जात आहोत। आता तर सुरुवातीला काय करतो, या तिरड्यांना आम्ही नऊवारी साडी नेसवतो आणि रुईच्या पानांना छान कान नाक डोळे असे काढून त्यांचा मुखवटा इथे तयार करतो आणि ह्या मुखवटा ह्या साडीला लावून त्यांना छान असे दागिने घातले जातात, वेणी घातली जाते आणि सुंदर असं ही गौरी इथे आम्ही तयार करतो। तर इथे ही गौरी छान तयार झालेली आहे। नंतर सुपामध्ये बसवून या गौरीचं इथे पूजन केलं जातं आणि गौरीला गोडाचा नैवेद्य इथे दाखवला जातो। तर इथे आमच्या 3 भावकीच्या इथे गौरी आहेत, बंदरकर, मिशाळ आणि मेंढे आमचे, अशा 3 भावकीच्या संपूर्ण महिला इथे या गौरी आणण्यासाठी येत असतात। तर इथे बघा, आता आम्ही इथे गौरीचं पूजन करतोय। खूप छान मस्त आनंदाचा हा सण असतो, म्हणजे ह्या सणासाठी आपण एवढ्या लांब येत असतो, त्यामुळे खूप एक आनंद असतो आपल्याला। तर इथे बघा गौरी आणतो। गौरी ही आपली माहेरवाशीण आहे आणि आपल्या ती माहेरी येत असते, त्यामुळे एक उल्हास, एक आनंद असा सगळीकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतो। तर इथे बघा सगळेजण इथे गौरीचं पूजन करून झाल्यानंतर इथे आता आम्ही गौरी घेऊन निघालेलो आहोत। तर ह्या तिन्ही गौरी आपल्या आता माहेरी जाण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत। तर सुरुवातीला आपल्या घरातली जी माहेरवाशीण असते ती थोडा 5 पावलं ही गौरी घेऊन येते आणि नंतर आपल्या घरातली जी सासरूवाशीण महिला असेल ती ही गौरी घेऊन घरी येते। तर असा हा सोहळा खूप छान रंगतदार आहे। तुमच्याकडे सुद्धा गौरी कशा आणतात आणि कोणत्या गौरी असतात हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि इथे आपल्या गौरी घरी आलेल्या आहेत। गौरीचं छान पाय धुवून आरती ओवाळून हळदी कुंकू लावून तिचं इथे आता स्वागत केलेलं आहे। छान मस्त गौरी आता आपल्या घरी आलेल्या आहेत, माहेरी आलेल्या आहेत। तर गौरी माहेरी आल्यानंतर पूर्ण घर तिला गौरीला दाखवलं जातं। सुरुवातीला देवाजवळ बसवलं जातं, नंतर माळ्यावरती घेऊन जातात आणि नंतर संपूर्ण घर फिरवतात। जसं आपण आपल्या माहेरी गेल्यानंतर पूर्ण घर फिरतो त्याचप्रमाणे गौरीला सुद्धा आपल्या माहेरी सर्व घरामध्ये फिरवलं जातं आणि नंतर गौरीला बसवलं जातं ताटावर। तर इथे बघा गौरी आणल्यानंतर गौरीला इथे आता आम्ही सजवतोय। गौरीला इथे आम्ही 6वारी साडी घेऊन तिची 9वारी साडी इथे नेसवलेली आहे गौरीला आणि गौरीला खूप छान असे सुंदर सुंदर दागिने घालून इथे आम्ही आता गौरी सजवत आहोत। तर तुम्ही हा सोहळा आपला पूर्ण व्हिडिओ बघा, खूप छान मस्त पूर्ण व्हिडिओ आहे। माझ्या परीने मी तुम्हाला आपल्या कोकणातली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। गणपतीच्या चरणा मी आले गणपतीच्या चरणा मी आले गणपतीच्या चरणा निरंजना किती घालू लोटांगणा 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 मी आले गौराईच्या चरणी मी आले गौराईच्या चरणी मी आले गौराईच्या चरणी मी आले
सांगणा निरंजना तिची घालू दो सांगणा